जिल्ह्याचे सगळे जिल्हा प्रमुख असतील, जिल्हा संघटक असतील, सारेच आपण प्रमुख पदाधिकारी म्हणून आपण या ठिकाणी शिवसेना महायुतीचे सगळे कार्यकर्ते, महायुतीचे उमेदवार म्हणून सातत्याने प्रत्येक जिल्हा परिषद वार्डमध्ये आपण सारेजण प्रामाणिकपणे प्रचाराची रणनीती त्या ठिकाणी आपण करत आहात. चांगला प्रचार, चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जनतेतून आपल्याला मिळत आहे. कारण आपण 5 वर्षामध्ये जो विकास या मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे, हा विकास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याची पोचपावती कळावच्या या सगळ्या उपस्थितीवरून मला या ठिकाणी दिसून येत आहे. जागोजागी मोठा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद खालापूरमध्ये सुद्धा मिळत आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि म्हणून माझी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती असेल की आपण फक्त गाफील राहता कामा नये. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहताय की अपक्ष उमेदवार असेल किंवा आघाडीचे उमेदवार असेल, चुकीच्या पद्धतीचे प्रचार, चुकीच्या पद्धतीने नरेटिव्ह या ठिकाणी सेट केला जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली जी फली आहे ती फक्त आपण एक संघ ठेवा, बूथवाईज आपण संघटन मजबूत करा. त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधक करत आहेत. परंतु मला सांगायला अभिमान वाटतोय की शिवसेना ही वाढत चाललेली आहे, पण एकही कार्यकर्ता विरोधकांना फुटू शकला नाही. एवढं संघटन आपण त्या ठिकाणी मजबूतपणे आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे. हीच खरी माझ्या कामाची पोचपावती आहे की जे 5 वर्ष काम मी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम केलं. माझ्याकडे येणाऱ्या शिवतीर्थावर येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं. तो शिवसैनिक आहे की नाही हे सुद्धा मी पाहिलं नाही, परंतु येईल त्याचं काम हे प्रामाणिकपणे करत गेलो. शिवसैनिकांना तर न्याय देण्याचं काम मी करत आलेलोच आहे, परंतु येणारा विरोधक सुद्धा माझ्याकडे येत होता आणि त्यांची कामं त्या ठिकाणी करत होत्या. काही लोक तर आता मी पाहतो विरोधकांच्या प्रचारात फिरतात, स्वतः चोऱ्या केलेल्या आहेत, जमिनी हडपलेल्या आहेत, जेलमध्ये जाऊन बसलेले आहेत. ते आता प्रचाराला विरोधक आपल्या उतरलेले आहेत. एक वेळ परिस्थिती अशी होती की रेशनिंगच्या चोऱ्या लपवण्यासाठी माझ्याकडे येत होते, परंतु हेच आता त्या ठिकाणी आपल्या विरुद्ध उतरले आहेत. आणि म्हणून अशा लोकांपासून सावध राहा. मी काय कोणाला भीक घालत नाही आणि त्यांना मी काय जाहीरपणे मी त्यासाठी सांगितलं की 10 वेळा माझ्याकडे लाचारी पत्करून त्या ठिकाणी रेशनिंगच्या चोऱ्या लपवला आल्या, आपल्याला जमिनी हे करायला आल्या. या सगळ्या गोष्टींना मी काय पाठबळ कधी दिलं नाही, परंतु त्यावेळेस मात्र तुम्ही 10 वेळेला फेरा मारत होतात ना. हा चुकीच्या पद्धतीने आज त्या ठिकाणी उतरून पुन्हा त्या ठिकाणी उतरलेले आहेत. म्हणून शिवसैनिकांना गाफील राहू नका. आपण सारेजण एकत्रपणे त्या ठिकाणी विभागात सक्षमपणे उभे राहा. विजय हा आपलाच आहे. थोडेफार दिवस आता राहिलेले आहेत, एका संख्येने आपण त्या ठिकाणी विजयी होणार आहोत. परंतु प्रत्येक बूथवर त्या ठिकाणी बऱ्याचशा आमिष सुरू झालेल्या आहेत. म्हणून तो कार्यकर्त्यांनी अलर्ट राहून आपल्या विभागात आपला कार्यकर्ता, आपली भावकी, आपला शिवसैनिक कोणत्याही प्रकारे सगळे संघटित राहिले पाहिजेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू झालेला आहे. 10 दिवस आता राहिलेले आहेत. हे 9 दिवस आपल्याकडे आहेत. 10व्या दिवशी मतदान आहे. त्यामुळे आता आपण अलर्ट राहून त्या ठिकाणी प्रचार तर आपला मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, परंतु ही रणनीती आखत असताना बूथवाईज संघटन सुद्धा मजबूत करा. आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठामपणे रात्री अपरात्री आपल्या गावामध्ये थांबलं पाहिजे, आपल्या बूथवर थांबलं पाहिजे. आपला बौद्धवाडा असेल, आपली आदिवासी वाडी असेल, त्यांना धमकवण्याचं काम सुरू होईल. या सगळ्या गोष्टी कुठेही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कमी पडू नका. मी सक्षमपणे तुमच्याबरोबर उभा आहे. चुकीचा दादागिरी करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला आपण भीक घालणार नाही आहोत. आपल्याला जनतेचा कौल घ्यायचा आहे आणि म्हणून जनतेचा विकास आपण केलेला आहे. संपूर्ण जनता आपल्या बरोबर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपण त्या ठिकाणी तत्पर राहून ठामपणे संघटनेचं काम, महायुतीचं काम, महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करावं. आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सावेले जिल्हा परिषद वार्डची आपण पाहता की हा वार्ड सुदाम शेठ पवाले असेल, मी असेल, संभाजी शेठ असेल, आम्ही सगळे मातबर सुनील रसाल असतील, सगळेच आपण या ठिकाणी या जिल्हा परिषद वॉर्डमधले आपण आहोत. त्यामुळे या वॉर्डवर जास्तीत जास्त लीड आपल्याला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. श्याम, तुम्ही सगळ्यांनी एकत्रपणे येऊन सुदामदादा या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. त्यांना सगळ्यांचे त्यांचे हात बलकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठामपणे सुदामदादांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण सावेले जिल्हा परिषद वार्ड असेल, संभाजी शेठ जगताप असतील, सुनील रसाल असतील, हे सारेजण त्या ठिकाणी नेतृत्व या ठिकाणी करतात. मी स्वतः आमदार या जिल्हा परिषद वार्डमधला आहे. त्यामुळे आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन हा जिल्हा परिषद वार्ड सुद्धा मोठ्या संख्येने आपण लीडला राहिलो पाहिजेत. असं काम प्रत्येक बूथवर त्या ठिकाणी करावं. मी प्रत्येक कार्यकर्त्याला मी सांगत आहे की आता विजय तर आपला होणारच आहे, परंतु प्रत्येक बूथवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकला पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी करावं. प्रत्येक बूथ आपण जिंकला पाहिजे. त्याचा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सांगेल प्रत्येक गावात आपली विकास कामे झालेली आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात आपला शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन
कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करावं. प्रत्येकाला आपल्याला 23 तारखेला कशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे हे प्रत्येकाचं प्रमाणपत्र आम्हाला त्या ठिकाणी 23 तारखेला मिळणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आपण सक्षमपणे ग्रामपंचायतीची जशी निवडणूक होते अशा पद्धतीची निवडणूक ही 2023-24ची असणारी विधानसभा 20 नोव्हेंबरला मतदान आहे. आपण आपलं बहुमूल्य मत, आपल्या गावातील प्रत्येक मत, गरिबांचं मत, सर्वसामान्यांचं मत, लाडक्या बहिणींचं मत हे धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आपल्या महायुतीचा उमेदवार म्हणून मला आपण साऱ्यांनी विजयी करायचं. कारण आपल्याला ज्या पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलेला आहे की विकासाचं पर्व विकास पर्व आणि विकास पर्व 2 या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जो विकास करणार आहोत तो विकास ऐतिहासिक असणार आहे. तो विकास संपूर्ण कर्जतकर नव्हे तर महाराष्ट्र पाहणाऱ्या अशा पद्धतीचा विकास आपण या मतदारसंघामध्ये उभा करू. तुमचं सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे. प्रत्येक शिवसैनिक त्या ठिकाणी ठामपणे उभा राहिला पाहिजे. प्रत्येक शिवसैनिक सक्षमपणे त्या ठिकाणी लढला पाहिजे. अशा पद्धतीची निवडणूक ही पुन्हा कधी झाली नाही, परंतु ही 2024ची विधानसभा यापुढे विरोधक कधी डोक्यावर काढणार नाही अशा पद्धतीची निवडणूक ही आपण साऱ्यांनी करावी. पुढच्या वेळेला उमेदवार राहणार नाही. ही मात्र आता चाललेली जी वलवल आहे, पिलावल आहे, ही आता भ्रष्टाचारी पिलावल ही इथंच संपवा. ही प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी सांगतोय, प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सांगतोय. ही निवडणूक सक्षमपणे आपण त्या ठिकाणी लढा. मी जो विकास केलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. ज्यामुळे ज्या गावात तुम्ही प्रचार करायला जाल त्या गावामध्ये तुम्हाला अभिमान वाटेल असा विकास आपण त्या गावात केलेला आहे. म्हणून प्रत्येकाने त्या ठिकाणी सक्षमपणे आपण धनुष्यबाणाला मत मागत असताना, महायुतीला मत मागत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान वाटेल असा विकास या मतदारसंघामध्ये मी उभा करून ठेवलेला आहे. तुम्ही साऱ्यांनी सक्षमपणे उभा राहा. सगळ्या गोष्टीची आपली तयारी आहे. साम दाम दंडभेद माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय मी होऊन देणार नाही आणि कार्यकर्त्याला खचून सुद्धा देणार नाही. त्यामुळे सक्षमपणे लढायची तयारी ठेवा. 20 तारखेला मतदान करा. 23 तारखेला पुन्हा एकदा शिवतीर्थावर मोठा विजय उत्सव आपण त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. तो तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी साजरा होणार आहे.